सगळ्या रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनमंदिरा या कार्यक्रमात स्वागत. वळूया पुढच्या गाण्याकडे. मन म्हणजे कधी वाऱ्यासारखं भरकटणारं तर कधी पावसाच्या गुपितांसारखं अनावर होणारं. मनाच्या याच चंचल, हळव्या आणि अवखळ स्वभावावर भाष्य करणारं हे एक अप्रतिम गीत मन उधाणे वाऱ्याचे 2004 सालच्या गाजलेल्या अगबाई अरेच्च्या सिनेमातलं गाजलेलं गाणं. शंकर महादेवनने गायलेलं, अजय अतुल यांचं संगीत तर प्रसिद्ध गीतकार व कवी गुरु ठाकूर यांची ही रचना. बायकांच्या मनात नक्की काय चाललेलं असतं ते आपल्याला कळावं असं वरदान नायकाला मिळतं व त्यानंतर त्याला येणाऱ्या विविध मजेशीर अनुभवांनी या सिनेमाचं कथानक बनलं आहे. तर ऐकूया मन उधाण वाऱ्याचे, सादर करतील रोहित पाध्ये. हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे, तुझ पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे, तुझ पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. तानना तानना आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते. हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुलते. सावरते बावरते झडते, अडखळते का पडते. कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते. क्षणात फिरुनी आवाळाला फिरते. मन उधाण वाऱ्याचे, तुझ पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे, तुझ पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. झुणते गुणगुणते, कधी गुंतते हरवते. कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते. तळमळते सारखे भाबडे, नकळत का भरकटते. कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते. जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते. बाबडे तरी भासांच्या मागून पळते. मन उधाण वाऱ्याचे, तुझ पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते.
मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे कैवरते मन उधाण वाऱ्याचे. वा वा, खूप छान रोहित, मस्त झालं गाणं. आणि या गाण्यात वाद्यांचाही अतिशय सुंदर असा मेळ आहे. त्याच्यामुळे या सगळ्या वादकांसाठी आणि रोहितसाठी पुन्हा एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. तर या गाण्यात आता म्हटलं तसं की हा वाद्यांचा जो सुंदर मेळ आहे, म्हणजे त्यातल्या बासरी, हार्मोनियम हे जे काही जे सूर आहेत, त्या सगळ्या सुरांमधून आपल्याला याच्यातली जी पावसाची गूंज आहे किंवा उधाणलेला वारा आहे, तो सगळा जणू ऐकू येतो. ते जे प्रेमाचे आणि चैतन्याचे हळूभार भाव त्याच्यातून मग आपल्या मनात येत राहतात. ही वाद्य आपल्याला त्यातले जे आनंद, लज्जा, बेभानपणा, भीती हे सर्व भाव आपल्यापर्यंत सुंदर पोचवतात. या गाण्यात वाद्याचा मेळ आहे, कोरस पण आहे. म्हणजे काय आहे, थोडक्यात हार्मनी आहे. ही जी हार्मनी आहे त्याच्यामुळे गाण्याला उठाव आलेला आहे. तसंच आपल्या नात्यांमध्ये जर हार्मनी असेल तर आपल्या मनाला आणि आपल्या जीवनाला उभारी येते आणि उठाव येतो आणि मनामध्ये हेल्दी इमोशन्स येतात. कोणाचेही मन मायेचा स्पर्श झाला की आनंदून जातं. माया म्हणजे काय, तर हळुवार अतोनात प्रेम, ओतप्रोत प्रेम. आईचं किंवा मायचं प्रेम म्हणजे माया. तर त्या प्रेमाने केलेला स्पर्श, जवळ घेणं, हे एक वेगळाच आनंद देतं. स्पर्श खूप महत्त्वाचा आहे. आज 2025 मध्ये किंवा 21व्या शतकात जेव्हा आभासी नात्यांचं महत्त्व वाढतंय, तेव्हा ही पिढी त्या स्पर्शाला, त्या आनंदाला जणू मुक्ती की का असं वाटतं आहे. या अशा प्रेममय स्पर्शातूनच नाती फुलायला आणि बहरायला मदत होत असते. कारण अशा स्पर्शातून ऑक्सिटोसिन, एंडॉर्फिन असे आनंदाचे हॉर्मोन्स स्रवत असतात. आभासी नात्यात कसं होणार हे? तिथे फक्त असतात शब्दांचे बुडबुडे आणि इमोजींचा नाच. मनात भावभावनांचे तरंग उठत असतात. कधी आनंद, कधी गहिवर्ण, कधी बेभान होणं, तर कधी लाजेची भावना, कधी भीती, तर कधी निराशा. वाऱ्याचे वेगाने हे विचार आणि भावना बदलत असतात. आपण वारा आणि पाऊस तर काही थांबवू शकत नाही, पण त्या वाऱ्याला किंवा पावसाला खिडकी आणि दार तर बंद करून थांबवू शकतो. म्हणजेच थोडं तरी नियंत्रण आपल्या हातात आहे. विचारांची कडी लावून आपण भावनेचा वारा नियंत्रित करू शकतो, ते आपल्या हातात आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि हे सगळं करताना जर नात्यांची ऊब जोडीला असेल तर त्या प्रेमळ संवादातून, त्या प्रेमळ स्पर्शातून ही भावनांवर विचारांची कडी लावण्याची उमेद आपल्याला नक्कीच मिळत असते. आणि मग त्याच्यातून सगळी नाती ही बहरत जातात, फुलत जातात आणि मनही बहरत जातं. असंच नात्यांवर भाष्य करणारं पुढचं गाणं आता आम्ही सादर करणार आहोत. आयुष्यात काही नाती अशी असतात जी पूर्ण झाली नाहीत तरी त्यांच्याबद्दल मनात कोणतीच तक्रार नसते, फक्त एक अनामिक पोकळी असते. या गीतामध्ये एका प्रिय व्यक्तीशिवाय जगण्यात असलेली कमतरता अतिशय हळूवार शब्दात मांडली आहे. तेरे बिना जिंदगी से कोई 1975 साली आलेला हा सिनेमा राजकीय साधर्म्यामुळे बंदीमध्ये अडकला. 1978 साली जनता सरकार आल्यावर परत रिलीज झाला व गाजला. त्याची कथा, नायिकेचं पात्र इंदिराजींशी मिळतं जुळतं आणि त्याही पलीकडे अतिशय अजरामर असं गीत संगीत, यामुळे आंधीची आंधी आली व ती अजून टिकून आहे. गुलजारजींचं गीत, पंचमदांचं संगीत, लताजी व किशोरदांची गायकी, यामुळे सगळीच गाणी आज 50 वर्षानंतर पण आपल्या मनात रुंजी घालत आहेत. प्रेमविवाह केलेले नायक नायिका वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे. नायिका राजकीय नेत्याची मुलगी, तर नायक व्यावसायिक. राजकीय क्षेत्र तिला ओढत असते व ती भेट ती थांबवू शकत नाही. दोघे वेगळे होतात. नंतर राजकीय दौऱ्यात नायकाच्या हॉटेलमध्ये नायिका उतरते व दोघांची भेट होते.
तिला परत यावंसं वाटतं, पण राजकारण तिला थांबू देणार नसतं. हे वास्तव ओळखून नायक तिला राजकारणात पुढे जायला प्रोत्साहन देतो. वादळ येतं, पण किनारा खंबीर मिळाल्यामुळे शांत होतं. ऐकूया हे सुंदर गीत. सादर करतील गायत्री महाबळेश्वरकर आणि रोहित पाध्ये. तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं। तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं। तेरे बिना जिंदगी से शिकवा तो नहीं। काश ऐसा हो तेरे कदमों से चुनके मंजिल चले, और कहीं दूर कहीं। काश ऐसा हो तेरे कदमों से चुनके मंजिल चले, और कहीं दूर कहीं। तुम कर साथ हो मंजिलों की कमी तो नहीं। तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं। जी में आता है तेरे दामन में सर झुका के हम रोते रहे, रोते रहे। जी में आता है तेरे दामन में सर झुका के हम रोते रहे, रोते रहे। तेरी भी आँखों में आंसुओं की नमी तो नहीं। तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं। तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं। तुम जो कह दो तो आज की रात चांद डूबेगा नहीं, रात को रोक लो
रात को रोक लो, रात की बात है और जिंदगी बाकी तो नहीं। तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं। तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं। तेरे बिना जिंदगी से शिकवा तो नहीं। वा वा, खूप खूप छान गायत्री आणि रोहित. किती सुंदर गाणं आहे. आज मगाशीच म्हटलं तसं की आज 50 वर्षानंतर सुद्धा हे गाणं आपल्याला खूप आवडतं, अजूनही मनात ते रुंजी घालतं. आणि या गाण्याचे गुलजारजींचे शब्दसुद्धा किती छान आहेत. आणि याच्यात जे चित्रण आहे की दोघांमध्ये 9 वर्षांचा विरह झाल्यानंतर सुद्धा टिकून असलेल्या भावबंधांचं अतिशय सुंदर असं चित्रण या गाण्यात केलेलं आहे. अजूनही त्याला तिच्या पदरात तोंड खुपसून रडावंसं वाटतंय, तिला त्याच्याबरोबर चालावंसं वाटतंय. एकमेकांशिवाय आजही आपण अपुरे आहोत, पण तरीसुद्धा बरोबर नसल्याबद्दलही तक्रार नाहीये. एका रात्रीचा सहवास, त्याच्या शीतलतेवरच आपण समाधान मानू. ती आजच्या रात्रीच्या चंद्राची शीतलता कायम बरोबर बाळगू असं दोघं जण ठरवतात. इथे एकमेकांच्या अवकाशाचा आदर आहे. एकत्र अवकाश होऊ शकणार नाही हा स्वीकार आहे. आपल्याला जोडीदारावर थोपवण्याचा अट्टहास पण नाहीये. एकमेकांवर मालकी हक्कही कुठे दाखवलेला नाहीये, कुठेही आसक्ती दाखवलेली नाहीये. वेगळे होताना हा सगळा स्वीकार असल्यामुळे 9 वर्षांनी भेटल्यावर सुद्धा कुठे कडवटपणा नाहीये. उलट त्या दूरस्थ नात्यातला गोडवा अजूनही टिकून आहे, भावबंध अजूनही टिकून आहेत. मिश्र पहाडी रागातलं हे गीत आहे. हिमालयाच्या शांततेचा हा राग असा समजला जातो. आणि त्या अशा या रागात बांधलेल्या गाण्यातून तसेच शांतीचे आणि समंजस भाव आणि सुंदर असा प्रेमभाव या गाण्यातनं व्यक्त होतोय. 50 वर्षापूर्वी किती काळाच्या पुढचा विचार गुलजारजींनी मांडलाय बघा, की एकत्र राहायचा प्रयत्न करायचा असेल तर एकमेकांचा आहे तसा गुणदोषासकट स्वीकार महत्त्वाचा. एकमेकांच्या वेगळ्या वर्तुळाचा, स्पेसचा, अवकाशाचा आदर ठेवून दोघांचं एक सामायिक वर्तुळ तयार नको का करायला. मग त्यासाठी काय शिकायला पाहिजे तर एकमेकांशी समायोजन शिकायला पाहिजे, ॲडजस्टमेंट शिकायला पाहिजे. एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी कसं व्हायचं, परस्पर पूरक कसं व्हायचं हे शिकायला पाहिजे. आणि ते जर शक्य नसेल तर एकमेकांवर दोषारोप न करता वेगळं होणं हेही करायला काहीही हरकत नाही. आणि मुख्य म्हणजे या सगळ्यामध्ये कुटुंबियांनी ढवळाढवळ करता कामा नये. यासाठी सगळ्यांना हसू येतंय. यासाठी लग्न जुळवताना मग तो प्रेमविवाह असू दे किंवा नियोजित विवाह असू दे, एकमेकांचे स्वभाव, वैवाहिक जीवनातल्या विविध पैलूंबाबतच्या अपेक्षा, घरातल्या चालीरीती, घरातले नातेसंबंध, घरातल्या किंवा एकमेकांना अपेक्षित भूमिका, या सगळ्यावर विस्तृत चर्चा खरी तर लग्नाच्या आधी व्हायला पाहिजे. पण आजकाल चर्चा कसली होते, वेडिंगचं डेस्टिनेशन काय, प्री वेडिंग शूट कधी करायचं वगैरे, फक्त समारंभ साजरा करण्यावर चर्चा होते. पण त्या असं वेडिंग आणि प्री वेडिंगवर चर्चा करण्याऐवजी अशी जर सगळी चर्चा केली तर मॅरेजचं डेस्टिनेशन नक्कीच कायम राहील. आणि याच्यावरच असा मध्ये दुरावा आला तरी काय करायचं, ती निर्गाट कशी सोडवायची याच्यावर भाष्य करणारं पुढचं गाणं आता आम्ही घेऊन येतोय.
आपल्या देशाचे भविष्य उद्याच्या पिढीच्या हातात आहे आणि एका लहानशा धारेतून मोठी नदी कशी बनते हे गीत आपल्याला शिकवते. या गाण्यातून एकीच्या बळाचे आणि प्रत्येक व्यक्तीच्या महत्त्वाचे सुंदर तत्वज्ञान मांडले आहे. ये तारा वो तारा हर तारा. हे नाही मोह मोके धागे. सॉरी. प्रेम हे काही वेळेस खूप बोलकं असतं तर काही वेळेस अगदी शांत. दोन व्यक्तींना एकमेकांशी बांधणारे अदृश्य धागे किती नाजूक आणि सुंदर असू शकतात हे या गीतामध्ये अनुभवता येतं. ये मोह मोह के धागे. दम लगा के ऐशा सिनेमातलं एक सुंदर लोकप्रिय गाणं. स्त्री प्रकार गायला आहे मोनाली ठाकूरने तर पुरुष प्रकार गायला आहे पॅपॉनने. अनु मलिक यांचं संगीत आहे तर गीत लिहिलं आहे वरुण ग्रोव्हरने. वडिलांच्या आग्रहाला बळी पडून प्रेम लग्नाला होकार देतो. अजून आयुष्यात स्थिरावला नसताना पण ते सुद्धा आपल्यापेक्षा अधिक शिक्षित व स्थूल संध्याला तो घाईघाईत होकार देतो तर संध्याच्या घरचे प्रेमकडच्या पैशाला महत्त्व देतात. अर्थातच त्यांची शरीरं तर जुळत नाहीतच, मन मुटावच वाढतो. घटस्फोटापर्यंत प्रकरण जातं पण कोर्ट व घरच्यांच्या विरोधामुळे ते एकमेकांना 6 महिने देतात आणि मग निर्गाठीत अडकलेले मोहाचे धागे हळूहळू सुटायला लागतात, मनं जुळायला लागतात. त्यावेळेचं हे गीत सादर करतील सायली खेर परांजपे. मोह के धागे मोह के धागे ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे. ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे. कोई टोह टोह ना लागे इस तरह गिरहा ये सुलझे. है रोम रोम एक तारा है रोम रोम एक तारा जो बादलों में से गुजरे. ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे. कोई टोह टोह ना लागे इस तरह गिरहा ये सुलझे. तू होगा जरा पागल तूने मुझको है चुना. तू होगा जरा पागल तूने मुझको है चुना. कैसे तूने अन कहा सब सुना. तू होगा जरा पागल तूने मुझको है चुना. तू दिन सा है मैं रात आना दोनों मिल जाए शामों की तरह. ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे. कोई
सच सभी सब कुछ अभी जान लो कि तेरी झूठी बातें मैं सारी मान लूं। तेज है धारा हम जैसे थम आवारा, आत्म के सांसें ले यहाँ। ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे, कोई टोह ना लागे, इस तरह गिरहा ये सुलझे। वा वा, खूप खूप छान सायली, आणि सगळ्या वादकांसाठी पुन्हा एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. मोह मोह के धागे. मोह हा शब्द मूह या संस्कृत धातूवरनं व्युत्पन्न झालेला असा शब्द आहे. मूहचा अर्थ गुंतवणूक करणे किंवा भ्रमित होणे, आसक्त होणे. पैशाच्या आसक्तीने भ्रमित होऊन संध्याने होकार दिलेला असतो, तर शरीर सुखाच्या आसक्तीने प्रेमने होकार दिलेला असतो. बाकी काहीही जास्त विचार दोघांनी केलेला नसतो. आणि हे कुठेतरी मोहाचे धागेनीच केवळ ही गाठ बनलेली असल्यामुळे त्या गाठीची होते निर्गाठ. पण नंतर जेव्हा 6 महिन्यात पुढच्या एकमेकांना पूरक व्हायचा, कॉम्प्लिमेंटरी व्हायचा विचार सुरू होतो, तेव्हा मात्र मनं जुळायला लागतात. न सांगता पण एकमेकांच्या मनातले ते ओळखायला लागतात. पुढे पहिले त्यांना समजत नसतं. म्हणजे टोह हा जो शब्द आहे, टोह म्हणजे शोध, की आम्हाला समजत नाही की कसं ही निर्गाठ सोडवायची. पण पुढे पुढे गाण्यात तुम्ही बघितलं तर ती समजतंय त्यांना, की पुढे ते म्हणतायत, वरुण ग्रोवरनी लिहिलं आहे की तू दिनसा है मैं रातसी, आओ दोनों मिल जाए शामू की तरह. दिन आणि रात यांचा एकत्र अवकाश जो असतो तो संध्याकाळ असते. की माझी स्पेस, तुझी स्पेस, दोघांचा आपण आदर करूया. किंवा तुझ्यातले गुण म्हणजे दिन, तुझ्यातली रात म्हणजे दोष, असे एकमेकांच्या गुणदोषांचा स्वीकार करूया आणि एकमेकांची एकत्र शाम होऊया, म्हणजे एकत्र एकमेकांचा अवकाश बनवूया. अतिशय सुंदर असं म्हणजे चिंतन इथे वरुण ग्रोव्हरचं दिसतं. आणि अशा नाजूक बोटांनी ही निर्गाठ सोडवली तर सुटू शकते, संवादाने ती सुटू शकते. मग तो संवाद समोर बसून केलेला असेल किंवा पत्र लिहून किंवा मेसेजवर केलेला असेल, त्याविषयी संवाद कसा पाहिजे, जेव्हा संवाद करतो तेव्हा काय होतं, तिथे वरुण ग्रोवर लिहितो, चिठ्ठियों को मिल गया जैसा एक नया पता. म्हणजे की जेव्हा या चिठ्ठ्या किंवा ऐकून तुम्ही संवाद करता तेव्हा दोघांचा एक नवीन पत्ता कुठेतरी त्याच्यातनं निर्माण होतो. दोघांचं मनं जुळायला लागतात. दोघांची दूर गेलेली मनं जी वेगवेगळ्या पत्त्यांवर गेलेली असतात ती पुन्हा एकत्र जुळायला लागतात. असा सुंदर विचार इथे वरुण ग्रोवरचा आहे. पण सिनेमात होतं किंवा गाण्यात होतं तसं 2 कडव्यात किंवा काही तासात मात्र हे नक्कीच होऊ शकत नाही. त्यासाठी मनमुटाव थोडासा झाल्यावर काउन्सेलिंगची मदत घ्यायला पाहिजे. पण बऱ्याचदा काय होतं की नातलगांकडून आपापल्या मतांचे तेल त्याच्यात ओतलं जातं आणि मग ती आग भडकते. आणि मग एकदा आग भडकली की काय होतं की मनं जळतात. आणि मग ही जळलेली मनं जुळवणं हे आणखीन अवघड होऊन बसतं. निर्गाठ तरी सोडवणं त्या मनाने सोपं असतं. आणि मग काय होतं की मनं जुळवायला जरी समुपदेशनाला आले तरी अनुभव असा आहे की सतत भूतकाळात डोकवून तू मैमय करणं चालू राहतं. आरोपांचे कोळसे उगाळणं हे सतत चालू असतं. आणि त्याच्यामुळेच वेळीच हे करायला पाहिजे. आणि त्यामुळे त्याऐवजी लग्न जुळवताना मगाशी म्हटलं तसं की विवाह समारंभावर अतिविचार विमर्श करण्याऐवजी, म्हणजे लग्न या शब्दाचा अर्थ आहे की एकत्र बांधले जाणं. विवाह हा एक विधी आहे. त्यामुळे विधी आणि समारंभांवर आपण जास्त चर्चा आणि विचार विमर्श करण्याऐवजी एकत्र कसं कायम राहता येईल
याचा विचार विमर्श जास्त व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे प्री वेडिंग शूटचं डेस्टिनेशन ठरवण्यावर वेळ घालवण्याऐवजी आपले विचार स्वभाव जुळत आहेत का, जीवन पद्धती आहार विहार पद्धती मान्य आहेत का, या सगळ्याचा सखोल विचार केला तर निर्गाठी कुठे बसू शकतील याचा अंदाज येतो. आणि मग त्या सोडवायच्या कशा याची एखाद्या सराईत विणकराप्रमाणे आपली तयारी होते. जसं की प्रसिद्ध कवी गीतकार गुलजारजींनी लिहिलंय कि मुझको कोई तरकीब सिखा कोई यार जुला है, मुझको कोई तरकीब सिखा कोई यार जुला है, अक्सर तुझको देखा है ताना बुनते, अक्सर तुझको देखा है ताना बुनते, जब कोई तागा टूट गया, जब कोई तागा टूट गया या खत्म हुआ, जब कोई तागा टूट गया या खत्म हुआ, फिर से बांध के और सिरा कोई जोड़ के उसमें, फिर से बांध के और सिरा कोई जोड़ के उसमें आगे बुनने लगते हो. और तेरे इस ताने में लेकिन एक भी गांठ गिरह बुनतर की देख नहीं सकता कोई, तेरे इस ताने में लेकिन एक भी गांठ गिरह की बुनतर की देख नाही सकता कोई. मी इतक्या सफाईदार तू ते विणतोस की त्याच्यात गाठी बसल्या तरी त्या आम्हाला दिसत नाहीत, इतक्या सफाईदारपणे तू त्या विणतो. मैंने तो एक ही बार बुना था एक रिश्ता, मैंने तो एक ही बार बुना था एक ही रिश्ता, लेकिन उसकी सारी गिरहें साफ नजर आती है मेरे यार जुला है, लेकिन उसकी सारी गिरहें साफ नजर आती है मेरे यार जुला है. की आपल्याला म्हणजे कुठचंही नातं विणायचं असेल, कुठचीही गाठी म्हणजे कितीही गाठी पडल्या तरी कोणाला दिसणार नाहीत, इतक्या छोट्या त्या असल्या पाहिजेत. म्हणजेच काय की जेव्हा आपण असा विचार विमर्श करून हे करू, लग्न करू, जुळवू, तेव्हा त्याच्यात प्रेमाची भांडणं होतील की जी प्रेम वाढायला मदत करतील, निर्गाठी बसायला नाही. आणि म्हणून ही जी कला आहे, नाती जोडणं आणि सांभाळणं, ही एखाद्या विणकामासारखी कला आहे, ती आपण शिकायला पाहिजे. विणकर आणि कलाकार बनण्याचा प्रयत्न तरी नक्कीच करायला हवा. लग्नाच्या आधी प्री वेडिंग शूटऐवजी प्री मॅरेज काउन्सिलिंग करायला पाहिजे, एवढं नक्की. खूप छान सर. कार्यक्रमात पुढे वळताना आज आमच्या स्वरांचे आणि तालांचे धागे ज्यांनी घट्ट बांधून ठेवलेत त्या वादक कलाकारांची आपण ओळख करून घेऊया आणि एकेकाकरता जोरदार टाळ्या वाजवायच्यात. मी एकेकाची ओळख करून देतो. सर्वप्रथम सुप्रसिद्ध संगीत संयोजक श्री उदय चितळे पहिल्या सिंथिसायझरवरती आहेत. त्यानंतर अभिषेक जहांगीरदार दुसरा सिंथिसायझर. त्यानंतर मागे आहेत दोघंजणं पण ते खंबीरपणाने आम्हाला पाठिंबा देत आहेत. ऑक्टोपॅडवर आहेत रोहन मोकल आणि तबला आणि ढोलकला आहेत अनिल खैरनार. तर मगाशी चुकून का होईना पण मी पुढचं गाणं ऑलरेडी रिव्हील केलेलं आहे. त्यामुळे ये तारा ओ तारा हर तारा स्वदेश सिनेमातलं एक अतिशय लोकप्रिय व सुंदर गाणं उदित नारायण यांच्याबरोबर पूजा आणि मास्टर विघ्नेश या बालगायकांनी गायलेलं गाणं. सुप्रसिद्ध गीतकार कवी जावेद अख्तर यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे AR रहमान यांनी. गावातल्या लोकांना स्क्रीनवर सिनेमा दाखवायचा असताना वीज खंडित होते. असं अनेकदा होतं, हे नायकाला कळतं. तसं वर्षानुवर्ष अन्याय सहन करत राहण्यातून गृहीत धरलं जातंय याचा नायकाला मनात राग येतो. पण आता त्यासाठी गावकऱ्यांनी आपल्या प्रगतीसाठी प्रयत्न करायला हवेत. गावातल्या प्रत्येकाने आपला वाटा उचलला व एकजुटीने प्रयत्न केले तर हे होऊ शकेल असे नायकाला वाटत असते. ते लोकांना पटवण्यासाठी वीज गेलेली असताना वरती चांदण्याने भरलेलं आभाळ त्याला दिसतं आणि त्यावरून हे गीत त्याला सुचतं व तो त्यांना आपलं म्हणणं त्यातून पटवण्याचा प्रयत्न करतो. तर ऐकूया हे सुंदर गीत. सादर करतील गौरव केळकर आणि सायली खेर परांजपे. oh
जिसे भी लगे प्यारा, ये सब साथ में जो है रात में, तो जगमगाया आसमान सारा। ये सब साथ में जो है रात में, तो जगमगाया आसमान सारा। जगमग तारे, दो तारे, नौ तारे, 100 तारे, जगमग सारे, हर तारा है शरारा। तो बोलो रंग कितने हैं, 7 रंग कहने को, फिर भी संग कितने हैं। समझो सबसे पहले तो रंग होते अकेले तो इंद्रधनुष बनता ही नहीं। एक न हम हो पाए तो अन्याय से लड़ने को होगी कोई जनता ही नहीं। फिर न कहना निर्बल है क्यों हारा, हारा तारा, ये तारा वो तारा हर तारा, ये तारा वो तारा हर तारा, ये तारा वो तारा हर तारा। देखो जिसे भी लगे प्यारा, ये सब साथ में जो है रात में, तो जगमगाया आसमान सारा। ये सब साथ में जो है रात में, तो जगमगाया आसमान सारा। जगमग तारे, 2 तारे, 9 तारे, 100 तारे, जगमग सारे, हर तारा है शरारा। मिलने से बनता एक दरिया है, बूंद बूंद सागर है, वरना ये सागर क्या है। समझो इस पहेली को, बूंद हो अकेली तो एक बूंद जैसे कुछ भी नहीं। हम औरों को छोड़े तो मुँह सबसे ही मोड़े तो तन्हा रह न जाए देखो हम कहीं, क्यों ना बने मिलके हम धारा। हारा तारा, ये तारा वो तारा हर तारा, ये तारा वो तारा हर तारा। देखो जिसे भी लगे प्यारा, ये तारा वो तारा हर तारा। ये सब साथ में जो है रात में, तो जगमगाया आसमान सारा। जगमग तारे, 9 तारे, 100 तारे, 100 तारे, जगमग सारे, हर तारा है शरारा। ए है ए है जो किसान हल संभाले, धरती सोना ही उगाए। जो गवाला गैया पाले, दूध की नदी बहाए। जो लोहार लोहा ढाले,
प्याला बन जाए। सब ये रूप है मेहनत के, कुछ करने की चाहत के, किसी का किसी से कोई बैर नहीं। सबके एक ही सपने हैं, सोचो तो सब अपने हैं, कोई भी किसी से यहाँ गैर नहीं। सीधी बात है समझो यारा, हारा तारा, ये तारा वो तारा हर तारा, ये तारा वो तारा हर तारा, देखो जिसे भी लगे प्यारा, ये तारा वो तारा हर तारा। ये सब साथ में जो है रात में, तो जगमगाया आसमान सारा। जगमग तारे दो तारे न तारे सौ तारे, जगमग सारे हर तारा है शरारा। खूपच सुंदर, खूप सुंदर. गौरव आणि सायली, मज्जा आली. हां, अरे वा वा वा, याच्यासारखी दुसरी कॉम्प्लिमेंट नाही मग. ओके ओके ओके, थँक्यू थँक्यू. काय त्यांना म्हणायचं की त्या उदित नारायणचा भास झाला त्यांच्यात. हा. अतिशय सुंदर आणि वेगळं गीत आहे. पूर्ण गिटारचं संगीत आहे याच्यात. CGF असे मेजर कॉर्ड्स आहेत. जी मायनर, हा मायनर कॉर्ड पण रहमानने वापरलेला आहे. मगाशी जसं दाखवलं की मेजर कॉर्ड्स हे आशावादी भाव प्रकट करतात, तर मायनर कॉर्ड उदास भाव जे एकमेकांबरोबर राहिलो नाही तर होणारं नुकसान हे उदास भाव प्रकट करत आहेत. तर एकमेकांशी संवाद ठेवला तर कसं छान चित्र दिसेल हे मेजर कॉर्ड सांगत आहेत. प्रत्येकाचं स्वतंत्र व्यक्तिमत्व असतं, विचार असतात, प्रत्येकजण वेगवेगळा चमकूच शकतो, पण सर्व चांदण्यांचं एकत्र चांदणं हे जास्त सुंदर, जास्त रुपेरी आणि अधिक शीतल असतं. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मुख्य म्हणजे जेव्हा अन्यायाविरुद्ध लढायचं असतं किंवा काही सृजन करायचं असतं, तेव्हा जेवढे जास्त जण चांगले एकत्र तेवढं ते चांगले. पण त्याच वेळेला हेही लक्षात ठेवायला पाहिजे की मतभिन्नता असली तरी ॲग्री टू डिसॲग्री हे तत्त्व ठेवून मधला मार्ग काढून पुढे जायला हवं. एकी टिकवायला हवी. मतभिन्नतेवरून अहमची टकराटकरी व्हायला होऊ नको द्यायला. तर तो सागर बनेल, तर ते इंद्रधनुष्य बनेल. कुटुंबाच्या परिप्रेक्ष्यात जरी विचार केला तरी सुद्धा कुटुंबातला पण प्रत्येकजण एक तारा आहे हे आपण विसरता कामा नये. निर्णय घेताना सर्वांचा विचार घेऊन सहमतीने अंतिम निर्णय घ्यायला पाहिजे. कुटुंबावर आलेल्या संकटांचा एकीने जेव्हा सामना होईल तेव्हाच सगळे एकमेकांचा मान ठेवतील. कुटुंबात सुद्धा अगदी गृहिणीपासून कामवाल्या बाईपर्यंत सर्वांच्या मेहनतीला न्याय मिळत राहायला हवा. तरच सुंदर आणि शीतल असं चांदणं पसरेल, असं जणू हे गाणं आपल्याला सांगत आहे. आणि असंच हे सगळं सुरांचं चांदणं घेऊन आलेल्या ह्या आमच्या सगळ्या ताऱ्यांसाठी पण एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पहिले आहेत रोहित पाध्ये, जे TCS मध्ये गेली 25 वर्ष IT प्रोफेशनल म्हणून उच्च पदावर काम करत आहेत. माझा भाऊ पण आहे. दुसरे आहेत गौरव केळकर, ते म्युच्युअल फंड ॲडवायझर म्हणून काम करतात. केळकर टायपिंग क्लासेस पण त्यांचे आहेतच. आणि शिवाय छोट्या सगळ्या संगीताच्या कार्यक्रमांमध्ये पण ते गात असतात. पुढची आहे अपूर्वा चितळे. ही स्वतः संगीत विशारद आहे. तिच्या गुरु संगीता करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने सुगम संगीतातलं संगीत विशारद पूर्ण केलेलं आहे आणि ती वेगवेगळ्या सुगम संगीताच्या कार्यक्रमात गाते पण.
आणि अर्थातच उदयजी चितळे यांची ती मुलगी पण आहे, तिच्यासाठी जोरदार टाळ्या. पुढची आहे सायली खेर परांजपे, जी आमच्या इथे क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करते आहे आणि ती स्वतः संगीत विशारद पण आहे. पुढची पण आहे, ती पण आमच्या इथली सायकॉलॉजिस्ट म्हणजे काउन्सिलर आहे, गायत्री महाबळेश्वरकर. आणि अजून एक गीत आहे जे गाणार आहे माझा हा सहनिवेदक, तो पण एक गीत गाणार आहे. तो पण आमच्या इथे प्रथमेश आमच्या इथे क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट म्हणून गेली 5 वर्ष काम करतो आहे. त्यामुळे अशी आमची ही सगळी ताऱ्यांची टीम आहे, त्या ताऱ्यांच्या टीमसाठी टाळ्या होऊन जाऊ दे. आता पुढच्या गाण्याकडे वळूया. पुढचं जे गाणं आहे ते आम्ही ज्याला सेल्फ इंट्रोस्पेक्शन म्हणतो. आता आपण थोडंसं स्वतःकडे वळूया. सेल्फ इंट्रोस्पेक्शन किंवा सेल्फ टॉक त्याच्याशी रिलेटेड थोडंसं किंवा त्याच्या आधारावरचं हे गाणं आहे. कधीतरी स्वपरीक्षण पण करायला हवं, आपल्या मनाशी पण कधीतरी संवाद साधायला हवा. आपल्या मनात सतत विचारांची एक गर्दी असते. मन कधी पुढे धावतं तर कधी भूतकाळात रेंगाळतं. मनाशी संवाद साधणं, त्याला थोडं थांबवून त्याला समजून घेणं हेच जीवन आहे. अशाच एका अंतर्मनातील संवादावर आधारित हे सुंदर गीत माझी या मना. कवी किशोर कदम म्हणजेच सौमित्र यांची रचना असलेले प्रसिद्ध संगीतकार श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आपल्या गायनाने अजरामर केलेलं ऋतू हिरवा अल्बममधील हे सुंदर गीत ऐकूया. सादर करतील अपूर्वा चितळे. हॅलो. माझिया मना जरा थांबना, माझिया मना जरा थांबना, माझिया मना जरा थांबना. पाऊले तुझ्या माझिया खुणा, पाऊले तुझ्या तुझे धावणे मला वेदना, माझिया मना जरा थांबना, माझिया मना जरा थांबना. माझिया मना जरा
मना जरा थांबना पाऊले तुझ्या माझी खुणा पाऊले तुझ्या माझी खुणा तुझे धावणे अन मला वेदना माझी मना जरा थांबना माझी मना अप्रतिम गाणं आणि पूर्वानी पण अतिशय सुंदर गायलं. अहिर भैरव या मिश्र रागातलं हे गाणं आहे. म्हणजे राग भैरव आणि काफी थाटाचं याच्यात मिश्रण आहे. यात ऋषभ, गंधार आणि निषाद हे कोमल आहेत, तर उरलेले जे स्वर आहेत ते शुद्ध आहेत. मनाची एकाग्रता वाढवणारा राग आहे असं म्हणतात. पण गंमत बघा की याच्यात या गीतामध्ये मात्र मनातल्या विचारांचा गोंधळ दिसतोय. पण तरीसुद्धा त्यातून बाहेर पडण्याची उर्मी आणि आशा पण दिसतेय. मग हे सगळं व्यक्त करायला अहिर भैरवसारखा सुयोग्य रागच आहे. मनात आपल्या सतत विचार चालू असतात. मेंदूवर आपल्या जे निओकॉर्टेक्स आहे त्याच्यामुळे आपल्याला विचारांचं वरदान लाभलेलं आहे. त्याच्यामुळे विचार हे सतत चालूच असतात. पण कधी कधी ही विचारांची जी गाडी आहे ना ती भरधाव धावायला लागते, नकारात्मक विचारांकडे वळते. एखादा अनावश्यक विचार उगाचच सतत येत राहतो, तेव्हा मग मात्र मनाला अतिशय वेदना होतात, थकायला होतं, मन हताश होतं, मन निराश होतं. आणि म्हणूनच कवी पुढे म्हणतो की मनाशी बोलायला पाहिजे. आपल्या प्रत्येकाचा आपल्या मनाशी सतत संवाद किंवा बोलणं चालू असतं. सेल्फ टॉक असं आम्ही त्याला आमच्या भाषेत म्हणतो, जो फक्त मनातच चालू असतो. आपण जर आपल्या या मनाशी चाललेल्या संवादाकडे जर तटस्थपणे बघितलं, जे माइंडफुल मेडिटेशनमध्ये करता येतं, तर ते तपासता येतात. त्याच्याबरोबरच्या भावना आपल्याला ओळखता येऊ शकतात. आणि मग विचारांमागचा जो अविवेक असतो तोही तपासून बदलता येऊ शकतो. आणि म्हणूनच मनाच्या चालणाऱ्या या संवादाकडे आपण बघायला हवं माइंडफुल मेडिटेशन करून. त्याच मनात चालणारे हे जर विचार आपण असे विलगपणे तटस्थपणे ऐकले, आत्मपरीक्षण केलं, त्यामागच्या अविवेकी भावना जर ओळखता आल्या, अविवेकी विचार जर ओळखता आले, तर विवेकी भावना या सरावाने निर्माण करता येतात. अर्थात सराव महत्त्वाचा आहे. निराशेची भावना ही आशावादाने कमी करता येते आणि मग मनाचं सुनेपण हे कमी होत जातं. रात्रीच्या अंधारावर मग आपण दिवसातल्या प्रकाशाच्या आशेने मात करतो तसंच. त्यामुळे जो कवी सौमित्र यांनी जो उषक्काल हा शब्द, उषक्काल आहे नवी कल्पना, जेव्हा तुम्ही निराश असता तेव्हा उषक्काल ही सुद्धा नवी कल्पना वाटायला लागते. पण तरीसुद्धा जर तुम्ही असं विलगपणे आत्मपरीक्षण केलं, सेल्फ टॉक ऐकला, तर मात्र ते नक्कीच करता येतं. फक्त ते आपल्याला जमायला पाहिजे. याच अर्थाने लिहिलेली माझी एक कविता, आता अभंग स्वरूपात लिहिलेली एक कविता आहे जी गायत्री सादर करेल. संवाद हा मनाचा मनाशीच चाले, जागलेपणी करावे मनन विवेकाचे. अविवेक मना बिलगे तपासीन मी त्याला, लढाई अविचारांशी करावी लागेल मजला. विलय होणे सोपे, विलग होणे कठीण. माझे मला जमाया दे शक्ती देवराया. माझे मला जमाया दे शक्ती देवराया. तर आता बरं, थँक्यू. काय
बर एकदा कर एक संवाद हा मनाचा मनाशीच चाले, जागलेपणी करावे मनन विवेकाचे, भेटली तिची अविवेक मना बिलगे तपासीन मी त्याला, लढाई अविचारांशी करावी लागेल मजला, विलय होणे सोपे विलग होणे कठीण, माझे मला जमाया दे शक्ती देवराया, माझे मला जमाया दे शक्ती देवराया. आत्मपरीक्षण करून किंवा मेडिटेशन करून आता आपण अविवेकी भावनांकडून विवेकी भावनांकडे आलेलो आहोत. आणि आता पुढचा जो गाण्यांचा प्रवास आहे हा पुढच्या शेवट 3 गाण्यांचा जो प्रवास आहे हा उन्नत अशा भावनांकडे आणि मोक्ष मुक्तीकडे जाणारा असा प्रवास आहे. त्यामुळे त्या प्रवासावरची जी पुढची 3 गाणी आहेत ती आता आपण ऐकणार आहोत. आयुष्य कशासाठी जगावं याचं सुंदर उत्तर देणारं भारतीय सिनेमातील सर्वोत्कृष्ट गीतांपैकी एक. असं हे अजरामर गीत दुसऱ्याच्या हास्यासाठी स्वतःला समर्पित करणे आणि इतरांचे दुःख वाटून घेणे यातच खरे जीवन आहे, हा या गाण्याचा सार आहे. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, अनाडी या राज कपूरच्या गाजलेल्या 1959च्या सिनेमातलं हे प्रसिद्ध गीत. रचना शैलेंद्र यांची, संगीत अर्थातच शंकर जयकिशनचे, तर गायक मुकेश. अतिशय आदर्शवादी असा हा सिनेमा. गरीब राजला खोलीचं भाडं भरायची पण तंगी असताना कोणाचं तरी हरवलेलं पाकीट त्या दुकान मालकाकडे देणं, यामुळे भारावून मालकाने त्याला नोकरीला ठेवणं, नंतर मालकाकडच्या चुकीच्या औषधाने राजची मालकीण म्हणजेच मिसेस डिसाचा मृत्यू होणं, पण संशय राजवर घेऊन पोलीस त्याला अटक करतात. पण दुकान मालक आपली चूक कबूल करतो, त्यामुळे राजची सुटका होते. मिसेस डिसाला दिलेल्या वचनामुळे आरती म्हणजेच दुकान मालकाची पुतणी आता त्याची काळजी घेणार असते. अशी एकूण पार्श्वभूमी या सिनेमाची. सिनेमाच्या नायकाचे व्यक्तिमत्व वर्णन करणारं हे गीत आहे. हे ऐकूया. हे सुंदर गीत सादर करतील रोहित पाध्ये. मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है। किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है।
अपनी जेब से फकीर है, फिर भी यार दिल के हम अमीर है। माना अपनी जेब से फकीर है, फिर भी यार दिल के हम अमीर है। मिटे जो प्यार के लिए वो जिंदगी, चले बहार के लिए वो जिंदगी। किसी को हो न हो हमें तो एतबार, जीना इसी का नाम है। रिश्ता दिल के दिल से एतबार का, जिंदा है हम से नाम प्यार का। रिश्ता दिल से दिल के एतबार का, जिंदा है हम से नाम प्यार का। इमर के भी किसी को याद आएंगे, किसी के आंसुओं में मुस्कुराएंगे। कहेगा फूल हर कली से बार बार, जीना इसी का नाम है। किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार। किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है। छान, खूप छान. सगळ्या रोहित आणि सगळ्या गायक वादकांसाठी जोरदार टाळ्या वाजून. जसं मगाशी म्हटलं की आता उन्नत भावनांकडे आपला प्रवास आलेला आहे, की दुसऱ्याच्या सुखात आपले सुख आणि दुसऱ्याच्या दुःखात आपले दुःख मानणारा असा हा नायक, आस्था आणि किंवा एम्पथी जपणारा आहे. पैशाने गरीब असला तरी दुसऱ्याला प्रेमाने किंवा माणुसकीने करुणेने पाहण्याची त्याची वृत्ती आहे. पैशाने नव्हे तर मनाच्या श्रीमंतीने दुसऱ्याचे जीवन आनंदी करण्यात त्याचा आनंद आहे. आणि याच प्रेमाने जोडलं गेल्यामुळे किंवा या सहिष्णुतेमुळे मी मेलो तरी त्यांच्या स्मरणात राहीन. मी गेल्यानंतर माझ्यासाठी रडणारं कुणीतरी असेल असा त्याला विश्वास आहे. मरावे परी कीर्तिरूपे उरावे ही जी समर्थ उक्ती आहे, तो असा उन्नत विचार किंवा अशा उन्नत भावना असलेल्या व्यक्तीच खऱ्या करू शकतात. तर अर्थात अशा उन्नत भावनांसह जगायला आपण थोडे जरी शिकलो तरी जग सुंदर होईल. त्यामुळे असा हा अनाडी असला तरी भावनिकदृष्ट्या खरा हुशार असा नायक आहे. सर्वसाधारणपणे तणावाच्या प्रसंगात आपलं भीती, निराशा, संताप या आदिम भावनांचं जे हार्डवेअर आहे ना, तेच लगेच चालू होतं. आपण लगेच घाबरतो किंवा निराश होतो किंवा रागावतो. पण सरावाने या विचारात विवेक आणून व्यक्त भावनांची जर प्रगती करत राहिलो तरच ते शक्य होईल. त्याच्यासाठी तो सराव करावा लागतो. जसं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले की जववेरी अर्जुना भजावे लागे, की तुला शेवटपर्यंत प्रयत्न करावे लागणार आहेत. सर्व संत साहित्यात किंवा उपनिषदात जे सांगितलेलं आहे की मानवतेने चराचरातल्या सगळ्यांशी प्रेमाने, आस्थेने, सहिष्णुतेने वागणं म्हणजेच त्या सर्वव्यापी ईश्वरावर भक्ती करणं आहे. आणि हे सुद्धा सगळं कसं करायचं तर इदम न मम या वृत्तीने, त्या सगळ्या वृत्तीने जर ते केलं तर माणसं तर जोडली जातातच, पण एक चिरस्थायी असा आनंद मिळतो जो या गीतातून आपल्याला खूप छान समजतो आहे. तर पूर्णपणे आस्था, करुणा, भावना या भावनांसह जगणाऱ्या या नायकाचं हे गाणं आहे. आणि हे गाण्यातले भाव व्यक्त करायला कोमल, गंधार, निषाद आणि मध्यम असलेला हा जो बिहाग राग आहे तो अतिशय योग्य असा राग आहे.
याच लाईनीमधलं पुढचं गाणं उन्नत भावनाच दाखवणारं दुसरं जे गाणं आहे ते गाणं आपण आता ऐकणार आहोत की जगाच्या पाठीवर या 1960च्या सिनेमातलं गाजलेलं आणि अजूनही आपल्या सगळ्यांच्या ओठांवर असलेलं सुप्रसिद्ध असं गाणं एक धागा सुखाचा. गदिमांनी लिहिलेलं हे जे गीत आहे, बाबूजींनी अर्थातच सुधीर फडके यांनी ते संगीतबद्धही केलेलं आहे आणि गायलेलंही आहे. नोकरीच्या शोधात आलेला नायक नोकरी शोधता शोधता तिथे भिक्षेकऱ्यांच्या वस्तीत जातो. तिथे एक छोटी अंध मुलगी त्याला भेटते जी गाणी गाऊन नृत्य करून पोट भरत असते. नायक तिला मदत करत राहतो. ती एका श्रीमंत आईवडिलांची हरवलेली मुलगी असते. आईवडिलांच्या शोधाला यश येतं, त्यांची भेट होते. तिला घरी घेऊन जायला ते निघतात, पण जाताना ती नायकाला पण बरोबर घेऊन जाते, ज्याच्यामुळे त्याचे जीवनच पालटते. अशी सगळी कथा आहे. आणि अशा या कथेवरचं हीच कथा किंवा ह्याच सगळ्या भावना सांगणारं हे जे गाणं आहे गदिमांच्या शब्दातलं एक धागा सुखाचा सादर करतोय प्रथमेश जोशी. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. जर तारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे. एक धागा सुखाचा. पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा जासी उघडा. पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा जासी उघडा. कपड्यासाठी करसी नाटक 3 प्रवेशांचे. एक धागा सुखाचा. मुकी अंगडी बालपणाची, रंगीत वसने तारुण्याची. मुकी अंगडी बालपणाची, रंगीत वसने तारुण्याची. जीर्ण शाल मग उरे शेवटी, लेणे वार्धक्याचे. एक धागा सुखाचा. या वस्त्राते विणतो कोण, एक सारखी नसती दोन. या वस्त्राते विणतो कोण, एक सारखी नसती दोन. कुणान दिसले त्रिखंडात त्या हात विणकऱ्याचे. एक धागा सुखा
या आयुष्याचे एक धागा सुखाचा. थँक्यू. खूप छान प्रथमेश. निवेदनाबरोबर गाण्याची जबाबदारी छान पार पडली. मिश्र भूपालीतलं हे जे गीत आहे त्याच्यात मध्यम आणि निषाद हे वर्ज्य असले तरी बाकीचे स्वर मात्र शुद्ध आहेत. त्यामुळे शांत भाव दाखवणारा हा राग, या गीतातून पण हे शांत आणि उन्नत असे भाव प्रकट होत आहेत. गीताचे आता गदिमांच्या शब्दांबद्दल मी आणि कोण बोलणारा, पण इतके सुंदर बोलके शब्द आहेत की दुःखाची मोठी रात्र सरली की मगच सुखाचा किरण डोकवायला लागतो. आपल्या जीवनाचं वस्त्र हे पण असंच मिश्र धाग्यांचं आहे, ते आपण स्वीकारायला हवं. रोटी कपडा मकान आपण कितीही मिळवलं तरीसुद्धा जगात येताना आणि जाताना, परत जाताना आपण रीते आणि उघडेच असतो, हे सत्य आहे, ते स्वीकारायला हवं. आपण जीवनभर विविध कार्य करतो, कामे करतो, वस्त्रे वापरतो, पण शेवटी करता करविता तो ईश्वर असतो. आपण त्या ईश्वराचे कार्य केले तरच जीवन सार्थकी लागते. या कथेचा नायक पण केवळ त्या मुलीविषयीच्या आस्थेमुळे, करुणेमुळे तिला मदत करत असतो, कोणत्याही स्वार्थाशिवाय. खरं तर त्याचाच पोटापाण्याचा प्रश्न त्याच्यासमोर उभा असतो, तरीही तो ते करतो. हे मानवतेनं केलेलं, उन्नत भावनेनं केलेलं कामच त्याला पुढच्या उत्कर्षाकडे नेतं. गदिमांनी म्हटल्याप्रमाणे वस्त्रे जीवनाच्या विविध अवस्थांमध्ये बदलत जातात, पण त्यातले दुःखाचे धागे पण आपण स्वीकारायला हवेत. सुखदुःखे समे कृत्वाप्रमाणे तसे एकदा ते स्वीकारले की दुःखातही आपण सुखच नव्हे तर नायकांप्रमाणे दुःखातही आपण उन्नत भावनांनी जगू शकतो. वाईटात आणि दुःखातही विकासाची संधी असते. जसं जेव्हा कुरुक्षेत्राच्या युद्धाचं वर्णन श्रीकृष्णांनी केलं की तू या युद्धाकडे कसं बघ, तर ना तरी जांभया पसरे मुख, तेथे अवचटे पडे पियुख, तैसा संग्रामू हा पातला, असे की तू जांभई द्यायला, तोंड उघडायला आणि तुझ्या तोंडात अमृत पडायला जशी एक गाठ पडावी तसा हा संग्राम आहे. ही एक विकासाची, अमृत मिळण्याची संधी आहे, असं तू बघ. त्यामुळे दुःखात वाईटातही विकासाची संधी असते ती. त्यामुळे तक्रार करण्याऐवजी आपण सामना करायला हवा. गीतेत तर पुढे असंही म्हटलेलं आहे की आपला आत्मा हे परम सत्य आहे आणि तो वस्त्रे बदलल्याप्रमाणे शरीर बदलत असतो. त्यामुळे आपणही जर कायम मानवतेने आणि उन्नत भावनेने वागलं, ते सुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे इदम न मम या कृष्णार्पण भावनेने, विचाराने, तर कीर्तिरूपे नक्कीच उरतो. म्हणूनच खऱ्या सुखाचे धागे या अशा उन्नत भावनांबरोबर मिळतात. ते ज्या नायकाला आधीच मिळाले होते, ऐहिक उत्कर्ष तर खरा त्यांचा नंतर झाला. त्यामुळे अशा ह्या उन्नत भावनांच्या बरोबर पुढे जाऊन आता आपण मुक्तीकडे जाणार आहोत, मुक्तीच्या विषयी चिंतन करणार आहोत. पण त्याआधी ही सगळी जी सुरमयी श्याम ज्या सगळ्यांमुळे शक्य झाली, ते सगळे हे वादक, अष्टगंध निर्मित मेहंदीच्या पानावरचा हा जो वाद्यवृंद आहे उदय चितळे यांचा, त्या सगळ्या वादकांचे मी आभार मानतो. या सगळ्या गायकांचे, माझ्या टीमचे आभार मानतो. हा हॉल उपलब्ध करून देणाऱ्या सर्वेश हॉल, त्याचप्रमाणे सगळे ऑडिओ सिस्टीम उपलब्ध करून देणारे आनंद गोरे, तसंच ही सगळी जी आजची संध्याकाळ आहे ही आपल्यापर्यंत नंतर यूट्यूबवर आमच्या येणारच आहे, ती करायला मदत करणारे अद्वैतोक, वेद टीमचे अद्वैतोक यांचे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचे पण मी आभार मानतो. कोणाचे राहिले असतील त्या सगळ्यांचे आभार. आणि सगळ्यात पहिले म्हणजे इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळे उपस्थित राहिलात आणि या एका वेगळ्या कार्यक्रमाला इतकी सुंदर दाद दिली, त्याच्याबद्दल तुम्हाही सगळ्यांचे आभार. आता हे आभार व्यक्त करून झाल्यावर आपण आपल्या सुरमई श्यामकडे परत येऊया. थँक्यू. काही संध्याकाळ अशा असतात ज्या आपल्या मनात शांतपणे प्रवेश करतात, जणू साऱ्यांचे श्वास घेत आहेत.
याच हळूवार आणि भावनिक क्षणांना आपल्या मनातल्या गूढ भावनांना शब्द आणि सूर देणारे हे गीत सुरमई श्याम 1990ला आलेल्या भारतरत्न स्वरसम्राज्ञी दिव्यांगत लता मंगेशकर निर्मित गुलजारजी लिखित कथा आणि गीते व दिग्दर्शित या लेकिन सिनेमातलं हे गाणं आहे. संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी, तर गायलं आहे ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी. तर ऐकूया हे गाणं सादर करतील गौरव केळकर, पण त्यापूर्वी आपण गाण्याची थोडीशी पार्श्वभूमी जाणून घेणार आहोत. ती बोलतील डॉक्टर अद्वैत पाध्ये. गाण्याने शेवट होणार आहे, त्याच्यामुळे माझं नंतरचं बोलणं मी आधीच सांगून घेतो आहे. क्षुधित पाषाण या 1895मध्ये घडलेल्या घटनेवर जी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी कथा लिहिली होती, त्याच्यावर आधारित अशी या सिनेमाची कथा आहे. पुरातत्व खात्यातील अधिकारी असलेला नायक जेव्हा राजस्थानमधल्या राजा परमसिंग यांच्या राजवाड्यात जातो, तेव्हा तिथे रेवा नामक इहलोकी अडकलेल्या आत्म्याला तो भेटतो आणि ती तिची सगळी कहाणी त्याला सांगते आणि त्यानंतर तो तिला मोक्ष मिळवून द्यायचे ठरवतो, अशी ही कथा आहे. लेकिन पण असं होऊ शकतं का, हा प्रश्न उरतोच. म्हणून सिनेमाचं नाव लेकिन असं आहे. सिनेमाच्या सुरुवातीला असलेलं हे जे गीत आहे हे खरे तर या पूर्ण सिनेमाचा सारांश आहे असं म्हणता येईल. त्या संपूर्ण वाड्यात फिरताना समीरला तिच्या श्वासांचे सूर, त्यांची लय जणू ऐकू येते, जाणवते. त्या आत्म्याचे अस्तित्व जाणवते, चाहुली शिवाय ते जाणवते. जणू गंध दृष्टीस पडावा, वास दृष्टीस पडावा, अशा पद्धतीने ते जाणवते, असा या ओळींचा साधा अर्थ आहे. पण आत्म्याचं अस्तित्व तसं बघायला गेलं तर आपल्या प्रत्येक श्वासात असतं. प्रत्येक ज्ञानेंद्रियाला होणारं ज्ञान, संवेदना ही आपल्या आत्म्याची संवेदना असते. त्यामुळे त्या वाड्याची कथा थोडी माहिती असलेल्या समीरला तिच्या अडकलेल्या आत्म्याचा संचार जणू सगळीकडे जाणवत राहतो. राग मिश्र यमनमधलं हे गाणं आहे. मुक्ती आणि मोक्षासाठी आसुसलेल्या आत्म्याचं आर्जव या गाण्यात आहे. तीव्र मध्यम आणि शुद्ध स्वर असलेल्या या गीतातून तेच आर्जवी भाव व्यक्त होत आहेत. तो आत्मा त्याला सांगतोय की अरे मी कधीचा अडकून राहिलोय, काळ जणू पुढे सरकतच नाहीये असं वाटतंय. रोज तोच चंद्र संध्याकाळचा बघून मी कंटाळलोय, आता मला मुक्ती हवी आहे असं तो त्याला सुचवतोय. पण अशी मुक्ती देणं दुसऱ्याला शक्य नसतंच. मुक्ती केव्हा मिळते? आपल्याला मुक्ती केव्हा मिळते तर जेव्हा आपण या जन्मातल्या नात्यांमधून, वस्तूंमधून, अधिकारातून, नकारात्मक आठवणींमधून, म्हणजे ज्याला स्थानासक्ती, विषयासक्ती, देहासक्ती म्हणतात, त्या सगळ्या आसक्तींमधून स्वतःला इदम न मम प्रमाणे बऱ्याच प्रमाणात बाजूला ठेवू शकतो आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांबरोबरच आपल्या आजूबाजूच्या विश्वातल्या चराचराविषयीची मानवतेने वागतो. तेव्हा त्याचाच अर्थ आपण त्या सर्वव्यापी परमसत्याशी एकरूप होतो आणि तीच खरी मुक्ती, तोच खरा मोक्ष असं आपल्या उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे. विनोबाजींनी तर मुक्तीची व्याख्या किंवा मोक्षाची जी व्याख्या केलेली आहे ती म्हणजे मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष. इतकी सोपी व्याख्या आहे. मोक्ष म्हणजे मोहाचा क्षय. तर आपण मात्र अशा अनेक गोष्टींमध्ये अडकलेलेच असतो. गुंतुनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा मोकळा, हे मात्र काही आपल्याला जमत नाही आणि दुसऱ्यांनी येऊन मुक्ती द्यावी अशी आपण अपेक्षा करत राहतो. थोडक्यात आपला जेव्हा भावनिक विकास होतो, उन्नत भावनांनी आपण दुसऱ्यांशी वागतो, देहबुद्धी पलीकडे जाऊन दुसऱ्याचा, समष्टीचा विचार करतो आणि जिथे हे अकर्ता कर्म सुरू होतं, इदम न मम कृष्णार्पण वृत्तीने हे सगळं काम होतं, तिथेच मोक्षाचा प्रवास सुरू झालेला असतो. तो या जन्मातच सुरू झालेला असतो. जन्मानंतर कोणालाही मुक्ती मिळत नाही. हे सत्य आहे आणि हे सत्य सांगणारं हे गाणं आहे सुरमई श्याम. सादर करतोय गौरव केळकर. चे चे
सुरमई शाम इस तरह आए, सुरमई शाम इस तरह आए, सांस लेते हैं जिस तरह साए, सुरमई शाम। कोई आहट नहीं बदन की कहीं, फिर भी लगता है तू यही है कहीं। कोई आहट नहीं बदन की कहीं, फिर भी लगता है तू यही है कहीं। वक्त जाता सुनाई देता है, तेरा साया दिखाई देता है, जैसे खुशबू नजर से छू जाए, जैसे खुशबू नजर से छू जाए, सांस लेते हैं जिस तरह सांस